स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. आणि ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये काही टॉपिक्स आपण कव्हर केले आहेत, जसं असेल केप्लर्स लॉज आणि केप्लर्स लॉज नंतर आज बघणार आहोत आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो आजचा टॉपिक असेल आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघू शकता तुम्ही न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आज आपल्याला बघायचं आहे. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये बघू शकता तुम्ही आपण कन्सिडर करू टू ऑब्जेक्ट्स. सो टू ऑब्जेक्ट्स कन्सिडर केले. आता या टू ऑब्जेक्ट्स मध्ये ऑलवेज असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा आता टू ऑब्जेक्ट्स मध्ये असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, बिटवीन टू बॉडीज म्हटलंय. याला म्हणू आपण बॉडी 1 आणि त्याला म्हणू आपण बॉडी 2. आता हे दोन ऑब्जेक्ट्स असतील किंवा दोन बॉडीज असतील, या टू बॉडीज मध्ये ऑलवेज असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि यालाच म्हणतो आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता युनिव्हर्स मधले कुठलेही जर टू ऑब्जेक्ट्स असतील, युनिव्हर्स मधले कुठलेही टू ऑब्जेक्ट्स असतील तर ते टू ऑब्जेक्ट्स एकमेकाला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ज्या फोर्समुळे टू ऑब्जेक्ट स्वतःला एकमेकाकडे अट्रॅक्ट करतील. आता हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल हा मॅथमॅटिकली कसा देऊ आपण. बघा आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाला म्हणू तर टू ऑब्जेक्ट्स असतील, टू ऑब्जेक्ट्स एकमेकाला स्वतःकडे काय करतील, अट्रॅक्ट करतील. आणि हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल डिपेंड्स ऑन मासेस. बघा आता डिपेंड्स ऑन मासेस m1 आणि m2. आता बघा डिपेंड्स ऑन मासेस, तर बॉडी 1 चा मास घेऊन घ्या m1 आणि बॉडी 2 चा मास असेल m2. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्या फोर्सने या बॉडीज एकमेकाला अट्रॅक्ट करतील त्या फोर्सला म्हणू आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस. जितकं जास्त मास असेल तितकं जास्त असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यानंतर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन देम. बघा आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल त्यांच्या मधातल्या डिस्टन्सला आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल त्या ऑब्जेक्टच्या मासेसला और त्या बॉडीजच्या मासेसला. बघू शकता आता मास असेल m1 m2 तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल मासेसला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल डिस्टन्सला. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स काय तर बघा जसं ऑब्जेक्टचं मास इन्क्रीज होत जाईल, मीन्स जर ऑब्जेक्टचा मास इन्क्रीज होत गेला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत जाईल. बघा आता जो फोर्स असेल दोघांमधला तो फोर्स वाढत जाईल जर त्यातला मास इन्क्रीज होत गेला. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल डिस्टन्सला, मीन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असेल. आणि जर डिस्टन्स वाढत गेलं मीन्स डिस्टन्स इन्क्रीज केलं तर फोर्स डिक्रीज करत जाईल. बघू शकता तुम्ही जर डिस्टन्स इन्क्रीज करत गेलं तर फोर्स डिक्रीज होत जाईल. आणि जर डिस्टन्स डिक्रीज होत गेलं दोघांमधलं तर फोर्स इन्क्रीज होत जाईल. बघू शकता तुम्ही जर डिस्टन्स डिक्रीज झालं तर फोर्स इन्क्रीज करेल आणि डिस्टन्स जर इन्क्रीज केलं तर फोर्स डिक्रीज करेल. मीन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल. वन क्वांटिटी जर इन्क्रीज होत असेल अदर क्वांटिटी डिक्रीज होत जाईल, याला म्हणतो आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल लिहिताना आपण 1/च्या फॉर्म मध्ये लिहितो. बघा आता 1/, असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल बिटवीन टू मासेस. बघा आता जर टू ऑब्जेक्टच्या मासेस आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, मीन्स जसं मास वाढत जाईल तसं फोर्स वाढत जाईल. आणि डिस्टन्स जर वाढत असेल तर फोर्स कमी होईल, डिस्टन्स कमी होत असेल फोर्स जास्त होईल. बघू शकता तुम्ही आता जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे टू ऑब्जेक्ट्स हा टू डिपेंड करते त्याच्या मासेसवर आणि डिपेंड करते त्याच्या डिस्टन्सवर. आता बघू शकता तुम्ही याला आपण जर बघितलं तर लेफ्ट हँड साइड इक्वल आहे इक्वेशनची, राईट हँड साइड बघू शकता m1 m2 अपॉन d स्क्वेअर. सो लिहू शकतो आपण m1 m2 अपॉन d स्क्वेअर. मीन्स राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड इक्वल होती, राईट हँड साइडला इक्वेट करून लिहिलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन देम. आता बघू शकता तुम्ही इथे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आहे. आपल्याला प्रोपोर्शनॅलिटीचं साइन इक्वल टू मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, फोर्स इक्वल टू करायचा असेल तर घ्यावं लागेल आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि या केसमध्ये जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट दिलाय त्याला तो होता जी. बघू शकता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो आपण याला. आणि याची व्हॅल्यू ऑलवेज काय असेल, कॉन्स्टंट असेल. या वेळेला जी च्या व्हॅल्यूला म्हणून आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन द देम. आता जी ची जर व्हॅल्यू बघितली तर जी ची व्हॅल्यू असेल फॉर युनिट मास, युनिट मासेस मीन्स याचे जे मासेस आहे ते कन्सिडर करण्यात आले युनिट आणि डिस्टन्स सुद्धा 1 मीटर. मीन्स युनिट डिस्टन्स आणि युनिट मासेस साठी जी ची व्हॅल्यू फाइंड केली आहे आणि जी ची व्हॅल्यू असेल ऑलवेज 6.67 इंटू 10⁻⁻11. बघू शकता जी ची व्हॅल्यू असेल 6.67 इंटू 10⁻⁻11.
ही असेल जीची व्हॅल्यू, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. सो जीची व्हॅल्यू फाइंड करताना मासेस घेतले जाते युनिट मास. बघा आता जीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी घेतले जाते युनिट मास आणि त्यामधलं डिस्टन्स जे असेल ते घेतले जाते युनिट डिस्टन्स. बघू शकता तुम्ही युनिट मास आणि युनिट डिस्टन्स साठी फाइंड केलं जाते जीची व्हॅल्यू. आता युनिट मास मीन्स काय तर 1 kg. दोन्ही बॉडीजचा मास घेतला जाईल 1 kg आणि युनिट डिस्टन्स म्हणजे काय तर 1 मीटर डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट. मीन्स दोन ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स किंवा दोन बॉडीज मधला डिस्टन्स 1 मीटर घेतला जाईल. दोन मासेस जे 2 ऑब्जेक्ट्स असेल त्याचा मासेस घेतला जाईल 1 kg, त्यांच्या मधातला डिस्टन्स घेतला जाईल 1 मीटर आणि त्यावरून फाइंड केलं जाईल जीची व्हॅल्यू दॅट इज 6.67 10⁻11. त्यानंतर आपल्याला लिहावं लागेल याचा युनिट. सो बघू शकता तुम्ही युनिट लिहायसाठी फोर्सचं युनिट असेल न्यूटन. त्यानंतर फर्स्ट फॉर्म्युला कन्वर्ट करून घेऊ आपण जी इक्वल टू असेल बघा. सो आता जी इक्वल टू जर पाहिजे असेल तर फोर्स आणि m1 m2 अपॉन d स्क्वेअर हे व्हॅल्यूज आपल्याला शिफ्ट करावं लागतील लेफ्ट हँड साईडला. शिफ्ट केल्यानंतर d स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये अदर साईडला जाईल तर न्यूमरेटर मध्ये जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये आणि इकडे m1 m2 मल्टिप्लिकेशन मध्ये अदर साईडला जाईल तर होऊन जाईल डिव्हिजन. सो युनिट बघू शकता तुम्ही फोर्सचं युनिट असेल न्यूटन. फोर्सचं युनिट आलं न्यूटन. त्यानंतर बघू शकता डिस्टन्सचं युनिट असेल मीटर आणि मीटरचा होऊन जाईल स्क्वेअर अपॉन मासेसचं युनिट असेल केजी इंटू केजी दॅट इज केजी स्क्वेअर. सो जीची व्हॅल्यू आली 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. फोर्सचं युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन असेल, डिस्टन्स असेल मीटर स्क्वेअर आणि मासेस असेल केजी इंटू केजी दॅट इज केजी स्क्वेअर. हे असेल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो तर 2 ऑब्जेक्ट्स असतील किंवा 2 बॉडीज असतील तर त्या बॉडीज दाखवतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस. डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल मासेसला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल डिस्टन्सला. जर डिस्टन्स इन्क्रीज होत गेलं तर फोर्स कमी होत जाईल, जर डिस्टन्स कमी होत गेलं फोर्स वाढत जाईल. तसंच मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल मीन्स मास वाढत गेलं तर फोर्स सुद्धा वाढत जाईल. सो आता ग्रॅव्हिटेशनलचं एक्झाम्पल घ्यायसाठी आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की जो ऍपल होता तो ऍपल टुवर्ड्स द अर्थ फॉल झाला होता. मीन्स अर्थवर फॉलो झाला आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड फॉल झाला होता. तर आपण बघू शकतो की तिथे एक बॉडी असेल आपली अर्थ आणि अदर बॉडी असेल ऍपल आणि दोघांच्या मासेसवर डिपेंड असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड केला दोघांच्या मासेसवर मीन्स अर्थचा मास आणि ऍपलचा मास आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स. याला म्हणू आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्यामध्ये आपल्याला दिसेल की जो ऑब्जेक्ट आहे तो अट्रॅक्ट होतो टुवर्ड्स द अदर ऑब्जेक्ट आणि त्यालाच म्हणू आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की द ऍपल होता तो फॉल ऑन द अर्थ, व्हर्टिकली डाऊनवर्ड अर्थवर ऍपल फॉल झाला आणि त्याहून सांगितलं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जो ऍपल होता तो टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट झाला. त्यानंतर आपण आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो एव्हरी ऑब्जेक्ट दॅट गोज अप कम्स डाऊनवर्ड. आता जो ऑब्जेक्ट अप जातो तो डाऊनवर्ड येतो जोपर्यंत त्यावर ऍक्ट होत आहे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मीन्स अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर तो अर्थ त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे काय करेल अट्रॅक्ट करेल आणि हे एक्झाम्पल असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं बिटवीन द 2 ऑब्जेक्ट. मीन एक बॉडी झाली किंवा एक ऑब्जेक्ट झाला जो अप जात आहे आणि सेकंड ऑब्जेक्ट झाला आपला अर्थ और सेकंड बॉडी झाली आपली अर्थ आणि त्याला काय करते तर ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्यामुळे दिसेल आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्या मधात. आणि तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो पुन्हा डिपेंड करेल मासेसवर आणि डिस्टन्स बिटवीन देम. जर अर्थ पासून ऑब्जेक्ट दूर जात गेला तर त्यातला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे और फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कमी होत जाईल. बट त्या ऑब्जेक्टचे जर मासेस जास्त असेल तर फोर्स सुद्धा वाढत जाईल. मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत जाईल मासेस सोबत. त्यासोबतच आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण मूनचं. बरोबर, मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ. अर्थच्या अराउंड मध्ये मून काय करताय रिव्हॉल्व करताय. आता अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनवर सुद्धा ऍक्ट होत आहे आणि तो डिपेंड करेल त्यांच्या दोघांच्या मासेसवर प्लस आणखी डिपेंड करेल त्यांच्या डिस्टन्सवर. आता डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड मून खूप जास्त असेल बट दोघांचे मासेस सुद्धा खूप जास्त असतील. सो त्यांच्यामध्ये दिसेल तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे असतील एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. त्यानंतर आणखी बघू आपण की मासेसवर आणि डिस्टन्सवर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा डिपेंड करेल. सो फर्स्टली आपण बघितलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर आपण बघितलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे काही एक्झाम्पल्स आणि आता आपण बघू मासेस आणि डिस्टन्स मध्ये जसा चेंज होईल त्यानुसार फोर्स मध्ये काय चेंजेस होत जातील. सो बघा आता फोर्स बघितला आपण एफ. बघा आता फर्स्ट तर लक्षात घ्या फोर्स इज इक्वल टू असेल जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. सो जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर हा असेल फोर्स
ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता यावरून लक्ष घ्या, मास ऑफ बॉडी वन मीन्स मास ऑफ ऑब्जेक्ट वन ठेवला आपण कॉन्स्टंट आणि अदर जो ऑब्जेक्ट होता त्याचा मास केला आपण इन्क्रीज. सो बघा आता मास इन्क्रीज केलं, m1 होतं याला केलं आपण ट्वाइस m2 मीन्स मास केलं डबल. फर्स्ट मासच्या डबल मास केलं तर त्याचा फोर्सवर काय इफेक्ट दिसेल तर लक्षात घ्या. आता फोर्स इज इक्वल टू g m1, त्यानंतर मास केला आपण ट्वाइस m2. बघा लक्ष घ्या, मास केला आपण ट्वाइस m2, डिस्टन्स ठेवला आपण कॉन्स्टंट. सो आपण बघितलं न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला अँड एक्झाम्पल्स. सो आता आपण बघू मासेसवर अँड डिस्टन्सवर कसा डिपेंड करेल आपला फोर्स. मीन्स मास आणि डिस्टन्स मध्ये जर चेंज येत गेला तर फोर्स मध्ये काय चेंज येईल आपल्याला हे बघायचं आहे. सो सुरुवातीला एक्झाम्पल घेताना आपण घेऊ, जे मास होतं सुरुवातीला m2 होतं, जे अदर ऑब्जेक्टचं मास होतं ते m2 असेल. आपण इन्क्रीज करून याला करू ट्वाइस m2 मीन्स मास केला आपण फर्स्ट मासच्या डबल. बघा लक्षात येईल तुमच्या फर्स्ट मास काय m2, तर आपण मास केलं ट्वाइस m2, मास इन्क्रीज केलं ट्वाइस m2 केलं तर त्याचा इफेक्ट फोर्सवर काय दिसेल तर लक्ष द्या, फोर्स इक्वल टू g m1 ट्वाइस m2 अपॉन d स्क्वेअर. बघू शकता तुम्ही ट्वाइस m2 अपॉन d स्क्वेअर. आता बघा कॉमन घेऊ आपण. सो फोर्स m1 इंटू ट्वाइस m2 दॅट इज 2 बाहेर काढला आणि g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. बघा आता 2 जो होता त्याला बाहेर काढून लिहिलं आणि जर व्हॅल्यू बघितली g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. सो सुरुवातीला जो फोर्स होता तो होता g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता सुद्धा बघा तुमच्या लक्षात येईल g m1 m2 d स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, बट जो फोर्स आहे तो झालाय ट्वाइस. बघू शकता तुम्ही फोर्स झालेला आहे ट्वाइस, बिकॉज आपण मास इन्क्रीज केलं ट्वाइस. बघा ट्वाइस मास केलं तर फोर्स सुद्धा होऊन जाईल डबल. मास जर डबल केलं, डबल द मास आणि फोर्स सुद्धा होईल तुमचा डबल. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मीन्स मास डबल केलं, इथे लक्षात येत असेल तुमच्या मास डबल केला आपण m2चं. बघा मास डबल केला तर फोर्स सुद्धा झाला डबल, मीन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघू शकता तुम्ही. सो त्यानंतर बघू शकता नेक्स्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला कम्पेअर केला आपण तर इथे लक्षात येईल तुमच्या g m1 m2 d स्क्वेअर दॅट इज फोर्स असेल आणि फोर्स झालेला आता डबल. त्यानंतर आपण आता इन्क्रीज करू. बघा मास ठेवू आपण कॉन्स्टंट, मासला कॉन्स्टंट ठेवून आपण डिस्टन्सला आता डबल करून बघू. सो मासला कॉन्स्टंट ठेवून d जे होतं ते करू आपण आता ट्वाइस d. सो बघू शकता तुम्ही फोर्स इज इक्वल टू असेल g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता जे फोर्स आहे ते फोर्सला डिस्टन्सला आता करायचं आपल्याला डबल. सो डबल करताना लक्ष घ्या, g m1 m2 अपॉन d स्क्वेअर दॅट इज ट्वाइस d. डिस्टन्स केला आपण डबल, जे दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स होतं ते केलं आपण डबल. सो लक्ष घ्या सो बघू शकता तुम्ही g m1 m2 अपॉन ट्वाइस d स्क्वेअर दॅट इज 2 चा स्क्वेअर होऊन जाईल 4 आणि 4d स्क्वेअर. त्यानंतर बघू शकता नेक्स्ट फोर्स इज इक्वल टू g m1 m2 अपॉन g m1 m2 अपॉन 4 ला कॉमन काढून घेऊ, 1/4 आलं बाहेर, याला लिहू शकतो आपण g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. सो इक्वेशन 1 सोबत जर कम्पेअर केलं पुन्हा आपल्याला फॉर्म्युला मिळालाय ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला मिळाला, बट त्यामध्ये चेंजेस असेल, तो असेल 1/4. जो सुरुवातीला फोर्स असेल त्याचा असेल 1/4 असेल, मीन्स 1/4 ने फोर्स काय झालेला आहे कमी झालेला आहे. आणि फोर्स डिक्रीज करेल जेव्हा आपण डिस्टन्स इन्क्रीज करू आणि फोर्स इन्क्रीज करेल जेव्हा आपण मास इन्क्रीज करू, हे आपल्याला लक्षात येईल. जोही फोर्सची व्हॅल्यू येईल त्याला आपल्याला 4 ने डिवाइड करावं लागेल, मीन्स फोर्स झालेला आहे कमी इन केस ऑफ इन्क्रीज इन डिस्टन्स जर इन्क्रीज केलं तर फोर्स डिक्रीज करेल आणि मास जर इन्क्रीज केलं तर फोर्स सुद्धा इन्क्रीज करेल. हे आपल्याला यावरून लक्षात येऊ शकतं.